वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचे चेतक बदल कौशल्याचे सूक्ष्म अध्यापन पाठयोजना कशी काढायची ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला अध्यापकाचे नाव म्हणजे स्वतःचे नाव लिहून घ्यायचे. त्यानंतर शाळेचे नाव, कौशल्य घेतलेलं आहे आपण चेतक बदल कौशल्य, वर्ग 7वी, विषय आहे मराठी. मराठी या विषयामध्ये आपण कवितेवर चेतक बदल कौशल्य काढत आहोत म्हणून घटक लिहून घ्यायचा पद्य. उपघटकामध्ये त्या पद्याचं म्हणजे कवितेचं नाव लिहून घ्यायचं. उपघटक घेतलेला आहे आपण इथे थेंब आज हा पाण्याचा. वेळ लिहून घ्यायचा 5 मिनिटे. दिनांक तुम्ही लिहून घ्यायची. त्यानंतर चेतक बदल कौशल्याचे सूक्ष्म अध्यापन पाठयोजना काढते वेळी 3 कॉलम करून घ्यायचे. शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य. शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार, शिक्षक वर्गात येताना हातामध्ये एक पाण्याची बाटली घेऊन येतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी निरीक्षण करतात आणि उपकौशल्य येणार, शिक्षकांची हालचाल. पुढे शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा, शिक्षक विद्यार्थ्यांना इथे प्रश्न विचारत आहे, मुलांनो माझ्या हातामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, सर तुमच्या हातात पाण्याची बाटली दिसत आहे. उपकौशल्य येणार, बोलण्यातील बदल. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक पुन्हा एक प्रश्न विचारत आहे विद्यार्थ्यांना, जर आपल्याला एक दिवस पाणी मिळाले नाही तर काय होईल? विद्यार्थी उत्तर देणार, आपल्याला पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, स्वच्छतेसाठी अडचणी निर्माण होणार, तसेच वनस्पती सुकतील व प्राण्यांना सुद्धा अडचणी येतील. उपकौशल्यामध्ये येणार, शिक्षकांचे हावभाव, त्यालाच आपण म्हणू शकतो चेहऱ्यावरील हावभाव. विद्यार्थी जे उत्तर देत आहे त्यावरच आधारित शिक्षक कृतीमध्ये पुढील मुद्दा असला पाहिजे. म्हणून इथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उत्तरावर म्हटलेलं आहे, बरोबर, पाणी हे आपले जीवन आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्यामध्ये येणार विराम, त्यालाच आपण म्हणू शकतो शांतता. वर्गामध्ये शांतता असणार. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढील मुद्दा, पाणी जपून वापरण्याची गरज का भासत आहे असा प्रश्न विचारलेला आहे शिक्षकांनी. विद्यार्थी उत्तर देतात इथे, कारण पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. उपकौशल्यामध्ये येणार बोलण्यातील बदल. शिक्षक कृतीमध्ये पुढील मुद्दा येणार, प्रस्तुत कविता थेंब आज हा पाण्याचा आपल्याला पाण्याचे महत्त्व आणि निसर्गाचे अनमोल देणे सांगते. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात आणि उपकौशल्य येणार आवाजातील बदल. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढील मुद्दा, शिक्षक कवितेचे पहिले कडवे गाऊन त्यामधील कठीण शब्दाचे अर्थ व भावार्थ स्पष्ट करून सांगतात. त्यानंतर विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात आणि उपकौशल्य येणार शिक्षकांचे हावभाव. त्यानंतर पुढे शिक्षक कृतीमध्ये शिक्षक कठीण शब्दाचे अर्थ फलकावर लिहून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी वहीत अर्थ नोंदवतात आणि उपकौशल्य येणार लक्ष केंद्रित करणे आणि संवेदन लक्षातील बदल. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शेवटचा मुद्दा, शिक्षक शिकवलेल्या भागावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी उत्तरे देतात. उपकौशल्य येणार, विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग आणि बोलण्यातील बदल.